जय श्रीराम, जय बद्रीनाथ. आपण तुम्ही पाहिलं होतं, आता आपण एकदम जबरदस्त घाटाघाटाना गाडी घेऊन आहे ना आपण बद्रीनाथमध्ये आता पोहोचणार होतो. आणि तेवढ्यात आम्ही बद्रीनाथमध्ये पोहोचलो. म्हणे आपण काय करू म्हणे, आता पहिले चहा घेऊ. पण तुम्हाला सांगतो इथं मेनू कार्ड पाहिलं आणि एकदम आश्चर्यच धक्का बसला. इथं सगळे ना 150, 200, 500च्या वरतीच गाड्या म्हणलं, द्यायला अवघडच झालं. आपल्यासारखा इकडे गेला ना खायला माग होईन बरं का. म्हणलं जाऊ द्या गाड्या, आता चहा घेऊन गप पुढे निघून. तेवढ्यात मामा म्हणे आपण नाश्ता करू म्हणे. म्हणलं याला नाश्त्याला काय काय माहिती गाड्या. पण तुम्हाला सांगतो कचोरी त्याच्यामध्ये रसा एकदम जबरदस्त का नाद खुळा नाद एकदम जबरदस्त, क्वालिटी एकदम खतरनाक होती. बद्रीनाथला एक महत्वाचा विषय सांगून देतो, कोणी यायचं असेल तर तुम्हाला सांगतो इथं रेनकोट आणि स्वेटर हे दोन्ही पण संघच ठेवा बरं का. कारण की अचानक कधी थंडी वाजन आणि कधी अचानक पाऊस चालू होईल हेच सांगता येत नाही. आम्ही काय आलं गाडीत आहे ना स्वेटर विसरून आलो नेमकी ना, आमचा सगळा गोंधळ. आता शेवटी पर्याय नसताना मग आपण निघलो बद्रीनाथ महाराजांच्या दर्शनाच्या मार्गाला. म्हटलं आता आहे ना टपक्यानं आपण इकडे तिकडे व्हिडिओ काढून घेऊन नजारा बघून घेऊ. तुम्हाला सांगतो असा जबरदस्त नजारा होता ना, एकदम जबरदस्त वातावरण. त्याच्यात आहे ना अचानक धुकं यायचं, अचानक पाऊस यायचं, आयला बर्फ आहे का काय म्हणलं राव, काहीच कळणार राव आपल्याला. बद्रीनाथ महाराजांचं मंदिर काय असलं डोंगरावर वगैरे काही नाही, एकदम सपाटी भागावरच जसं आपलं तुळजापूरचं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे सेम तसंच, काय अडचण नाही. पण तुम्हाला सांगतो पार्किंगला वगैरे जागा पण व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. टपक्यान मंदिराच्या दिशेने चला म्हणलं, वातावरण बिघडायला लागले, थंडीमध्येच पाऊस अचानक चालू झाला होता. म्हणलं आता पळा इथून.